आज आपण नाश्त्यासाठी पीठ न आंबवता इनो, सोडा, दही हे काहीही न वापरता खूप पौष्टिक आणि एकदम मस्त असा डोसा बनवणार आहोत. बनवायलाही सोपा आहे आणि खायलाही खूप टेस्टी लागतो आणि यासोबतच तेवढीच पौष्टिक एक चटणीसुद्धा बनवणार आहोत. रेसिपी सुरू करूयात. त्यासाठी इथे मी 1 कप हिरवे मूग घेतलेले आहेत आणि पाव कप एवढे तांदूळ घेतलेले आहेत. आता हे जे मूग आणि तांदूळ आहे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आणि 4-5 तास आपल्याला हे भिजवून घ्यायचे. आता इथे मी मूग आणि तांदूळ भिजवून घेतलेले. मूगही चांगले 4-5 तास भिजलेले, तांदूळही भिजलेले आहेत. 1 कप मूग असतील तर पाव कप तांदूळ घ्यायचे. आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे मूग घालूयात आणि जे भिजवून घेतलेले तांदूळ आहेत ते घालूयात. आता यासोबतच आपल्याला हिरवी मिरची घालायची यामध्ये, आलं घालायचं आहे, थोडे जिरे घालूयात. आता हे मी बाजूला ठेवते. आता यामध्ये आपल्याला थोडे पोहे घालायचे आहेत. अर्धा कप पोहे घेतलेले. आता हे पोहे मी भिजवून घेते. पोह्यामध्ये भरपूर पाणी घालायचे. 2 मिनिटं तसंच ठेवायचं आणि हे पाणी आपल्याला काढून टाकायचे. आता हे जे भिजवून घेतलेले पोहे आहेत तेही आपण यामध्ये घालूयात. पोहे घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे. विदाऊट पोहे तुम्ही हे बनवू शकता. आता यामध्ये घालायचे आपल्याला पाणी आणि एकदम जसं आपण रेग्युलर डोश्यासाठी पीठ तयार करतो, सेम तसंच पीठ आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे. खूप जाड न ठेवता या पद्धतीचंच पीठ बनवायचं आणि खूप जास्त पाणीही नाही घालायचं आपल्याला. पाणी नंतर लागेल तसं घालायचं. आता हे मिक्सरमधून बारीक करून घेतलेलं जे पीठ आहे एका बाउलमध्ये मी काढून घेतले. यामध्ये आपण मीठ घालूयात आणि मिक्स करून घेऊयात. पिठाची कन्सिस्टन्सी पाहू शकता. जशी आपण रेग्युलर डोश्यासाठी बनवतो त्यापेक्षा हलकंसं थिक ठेवायचे. वेळ असेल तर आपल्याला हे अर्धा तास रेस्ट होण्यासाठी ठेवायचे. आता हे पीठ मी बाजूला ठेवते आणि रेस्ट होते तोपर्यंत चटणी बनवून घेते. आता चटणी बनवण्यासाठी गॅसवरती एक कढई गरम करायला ठेवली. त्यामध्ये तेल घालायचं आणि यामध्ये आता आपल्याला डाळी घालायच्या आहेत. 1 टेबलस्पून उडीद डाळ घेतली आणि 1 टेबलस्पून एवढी चणा डाळ घेतली. आता या दोन्ही डाळी आपल्याला हलक्याशा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तेलामध्ये छान परतून घ्यायच्या. डाळी चांगल्या या पद्धतीने फ्राय झाल्या. यामध्ये जिरं घालूयात, थोडे धणे घालूयात. साधारण 1 टीस्पून जिरं घातलेले आहेत आणि 1 ते 1.5 टीस्पून एवढे धणे घातलेले आहेत. आता हे पुन्हा मी मिनिटभर परतून घेतलेले. आता यामध्ये आपल्याला आलं घालायचं. आलं थोडंसं जास्त घालायचं. साधारण 1 टेबलस्पून आलं असेल तर 5-6 लसणाच्या पाकळ्या घालायच्यात यामध्ये आणि लाल सुक्या मिरच्या घालायच्यात. तर किती तिखट हवं आहे त्यानुसार मिरची घालायची आणि साधारण एका लिंबा एवढी आपल्याला यामध्ये चिंच घालायची. आता पुन्हा हे 2 मिनिटं आपण परतून घेऊयात. याला खूप जास्त पुन्हा परतण्याची गरज नाही. फक्त आपल्या ज्या डाळी आहेत त्या व्यवस्थित परतून व्हायला हव्या. आता गॅस बंद करायचा आणि हे गार करून घ्यायचं. आता हे सगळं व्यवस्थित गार झाल्यानंतर आपण याला मिक्सरच्या जारमध्ये काढून घेऊयात आणि यामध्ये गूळ घालूयात. तर आपण चिंच घातलेली आहे त्यानुसार आपल्याला यामध्ये गूळ घालायचा. यामध्ये मीठ घालायचं आणि गरजेनुसार पाणी घालून आपल्याला मिक्सरमधून ही छान चटणी वाटून घ्यायची आहे. तर बघू शकता इथे एकदम मस्त अशी चटणी मी वाटून घेतलेली आहे. आता याला एक आपल्याला तडका करायचा आहे. तडक्यासाठी तेल चांगलं गरम करून त्यामध्ये मोहरी घालायची, कढीपत्ता घालायचा आणि थोडी उडीद डाळ घालून छान ब्राऊन रंगावरती येईपर्यंत परतून घ्यायचा आणि थोडासा हिंग घालायचा आणि हा तडका आपल्याला या चटणीमध्ये घालायचा आहे. तर आपली चटणीही तयार झालेली आहे आणि तोपर्यंत आपलं जे पीठ आहे अर्धा तास रेस्टही झालेलं आहे. तर पीठ रेस्ट झाल्यानंतर त्याला एकदा छान ढवळून घ्यायचे आणि मग याचे आपल्याला डोसे बनवून घ्यायचे आहेत. तर इथे मी लोखंडी तवा गरम करायला ठेवलेला आहे. आता बऱ्याचदा काय होतं लोखंडी तवा असेल तर आपला जो डोसा आहे चिटकतो. तर त्यासाठी तवा चांगला गरम करून घ्यायचा. तवा चांगला गरम झाल्यानंतर त्यावरती थोडंसं तेल घालायचं आणि थोडंसं पाणी घालून त्याला पुसून घ्यायचं. म्हणजे तवा आहे छान नॉनस्टिकी होतो आणि त्याचं जे टेम्परेचर आहे तेही मेंटेन राहतं. आता तवा छान नॉनस्टिकी झालेला आहे. त्यावरती आपलं जे बॅटर आहे ते आपल्याला या पद्धतीने पसरवून घ्यायचे.
आवडत असेल तर यावरती आपल्याला बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे, बारीक चिरलेलं गाजर घालायचं आहे किंवा तुम्ही प्लेनही ठेवू शकता. इथे मी बारीक चिरलेला कांदा आणि गाजर घातलेले. वरतून थोडंसं तेल सोडायचं आपल्याला आणि याला छान एकदम कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे. याला पलटून टाकायचं नाही, एका साईडनेच व्यवस्थित भाजायचे. गॅसची फ्लेम मीडियम टू हाय ठेवलेली आहे. तर डोसा छान भाजला गेला की आपण याला काढून घेऊया. तर बघू शकता एकदम मस्त कुरकुरीत असा डोसा आपला तयार झालेला आहे. याच पद्धतीने राहिलेलेही पिठाचे डोसे मी बनवून घेणार आहे. तर खूप हेल्दी असे डोसे आहेत, बनवायलाही पटकन होणारे आहेत, सोपे आहेत. तर इथे बघू शकता मस्त आपला डोसा खाण्यासाठी तयार झालेला आहे. पोटभरीचाही आहे. हा तुम्ही नाश्त्यासाठीच नाही तर रात्रीच्या जेवणासाठीही बनवू शकता आणि सोबतच आपली मस्त चटपटीत आणि तेवढीच पौष्टिक चटणीसुद्धा तयार आहे. रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या कमेंट्स नक्की कळवा.